सोलापुरात महाविकास आघाडीकडून जागा वाटपाची घोषणा करण्यात आली आहे। शिवसेना नेते अजय दासरी यांनी कोणत्या पक्षाला किती जागा वाट्याला आल्या आहेत हे सांगितलं आहे। यामध्ये सर्वाधिक जागा ह्या काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत। काँग्रेसला 45 तर शिवसेनेला 30, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 20 आणि माकपला 7 जागा आल्या आहेत। शिवसेनेच्या कोट्यामधून मनसेला जागा दिल्या जाणार आहेत। याविषयी दासरी यांनी अधिकची माहिती दिली आहे। प्रत्येक जण याच्यामध्ये त्याग केलेला आहे, सर्वच पक्षांनी त्याग केलेला आहे। आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 4 पावलं मागे येऊन फक्त आणि केवळ फक्त भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी ही आघाडी आम्ही करायचं ठरवलंय। आणि या आघाडीमध्ये 4ही पक्ष मिळून 102 जागा आम्ही सर्व मिळून लढवतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आमच्या सोबत आहे, त्यांना सुद्धा आम्ही या आघाडीमध्ये घेऊन ही आघाडी लढवण्याचा एकमतानं निर्धार आम्ही व्यक्त करतोय। आणि या जागा आहेत काँग्रेस पक्ष 45, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 30, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 20, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 7। अशा पद्धतीनं 102 जागांचा हा आमचा फॉर्म्युला येत्या या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्ही सर्वजण एकजुटीनं भारतीय जनता पार्टीचा पराभव करणार आणि सोलापूरला एक नवी दिशा, एक नवीन तंत्र घेऊन आम्ही सोलापूरच्या विकासासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत। यासाठी मला माझ्या पक्षाच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मी या सर्व मित्र पक्षांचं मी आभार मानतो। आणि आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र करून, कार्यकर्त्यांना एकत्र करून आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत। त्यासाठी पत्रकार बांधवांनी आम्हाला सहकार्य करावं, अशा पद्धतीचं मी तुम्हाला आवाहन करतो।